हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये. आपण आज ना तिळाची वडी बनवणार आहोत, मकर संक्रांत स्पेशल. तर बघा, मी वडी बनवलेली आहे. आता चला वळूया रेसिपीकडे. तर मी बघा इथे गूळ घेतला आहे, तीळ घेतली आहे, पाव किलो तीळ घेतली आहे, पाव किलो गूळ घेतला आहे, शेंगदाणे घेतलेत 125 ग्रॅम, आणि याची पावडर घेतली, वेलची पावडर, आणि मीठ. गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ घेतलेलं आहे. आता ना गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवली आणि झटपट असे शेंगदाणे डाग पडेपर्यंत त्याचे सालपट निघून जातील अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेणार आहे मी. असे झटपट असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचे साल काढून घ्यायचे छानपैकी असे. बघा शेंगदाण्यांना डाग पडत आहे, आता असे साल पण निघत आहे त्याचे छानपैकी असे. आता ही शेंगदाणे ना मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि थंड करायला ठेवते. हे बघा काढून घेते आता प्लेटमध्ये, काढलेत बघा प्लेटमध्ये. आणि त्याच कढईमध्ये आता तीळ भाजायला ठेवणार आहे. आता ही ना अनपॉलिश तीळ आहे, गावरान तीळ आहे, त्यामुळे असा कलर आहे तिचा. तिळाचे फायदे तर भरपूर आहेत आपल्या शरीरासाठी. तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. परत हे हाडांसाठी फायदेशीर आहे आपल्याला. तिळांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला जे BP आहे ना ते कंट्रोलमध्ये राहतं आणि हृदयरोग होत नाही आपल्याला. तिळामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. आणि तिळामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपले दात पण मजबूत होतात आणि त्वचा पण आपली मुलायम राहण्याला मदत होते. जर एखाद्याचे हाडं वगैरे दुखत असेल ना, हाडं, तर त्या हिवाळ्यामध्ये ना एक आपला टीस्पून असतो ना, त्याने ते तीळ खाल्ले ना तर आपल्या हाडांना बळकटी येते. तर असं तीळ पण असं चटचट आवाज येईपर्यंत चांगले भाजून घेतलेत बघा. कलर चेंज झाला आहे त्याचा आणि तीळ पण फुगलेत बघा असे छानपैकी असे. आता हे सगळे तीळ आहे ना भाजले गेलेत. आता मी हे काढून घेते आता एका प्लेटमध्ये आणि ते पण थंड करायला ठेवून देते. आता बघा प्लेटमध्ये काढून घेतलेत, आता ते थंड करायला ठेवलेत आणि गॅस सिमवरच ठेवायचा. आणि आता हे शेंगदाण्याचे पूर्ण साल वगैरे काढून घेते मी आता. आणि शेंगदाणे साल काढून घेतलेत. आता त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेते दरदरीत असे. झाले बघा बारीक असे. आज ना माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे आवाज बदलला आहे माझा. तीळ आणि शेंगदाण्याचा ना कूट झाला आता मिक्सरमध्ये दरदरीतच वाटून घेतलेत बघा. ते काढून घेतलेत आता सगळं. आता आपण ना गूळ मेल्ट करून घेऊ. आपल्याला काही पाक वगैरे करायचा नाही. तर गॅसवरती तीच कढई ठेवली जाडबुडाची, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलं 1 चमचा आणि त्याच्यामध्ये आता गूळ टाकून देते. गूळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ना 2 टीस्पून पाणी टाकून घेते. म्हणजे याने चिक्की आहे ना एकदम नरम होते छान. म्हातारे लोक, छोटे मुलं पण खाऊ शकतात. गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ पण टाकलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर. आणि आता हे सगळे ज्या गाठी आहेत ना गुळाच्या त्या मोडेपर्यंत असं गूळ मेल्ट होईपर्यंत असं फसफसून येईपर्यंत गूळ असं सगळं हलवत राहायचं, ढवळत राहायचं. गॅस सिमवरच ठेवायचा, नाही तर पाक आपला जळू शकतो, गुळाला खालून चिकटू शकतो. तर आता बघा छान असे बुडबुडे आलेत बघा त्या गुळाला. गूळ पण मेल्ट झाला आहे असा चांगला. आता त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ना दरदरीत तिळाचं आणि शेंगदाण्याचं ते टाकून घेऊ. झालं मग फेस आलाय चांगलं छान असं त्याला. त्याआधी आपण ना ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी थापायची ना त्या प्लेटला आपण तुपाने ग्रीस करून घेऊया. म्हणजे हे काम एक होऊन जातं असं. आता प्लेटला ग्रीस करून घेतले आणि आता आपण हे मिश्रण टाकून घेतलं तिळाचं आणि गुळाचं, तिळाचं आणि याचं शेंगदाण्याचं. आता त्याच्यामध्ये ना वेलची पूड पण टाकून घेते, म्हणजे वेलची पूडने सुगंध पण छान येतो असा. आणि सगळं गोळा होईपर्यंत असं 3 ते 4 मिनटं परतवत राहायचं असं. मिश्रण हे छान असं मिश्रण परतवून झालं बघा. आता गोळा पण व्हायला लागलं आहे मिश्रण आता छानपैकी असं बघा. आता हे मिश्रण ना आपण जे ग्रीस केलेलं प्लेट आहे ना त्याच्यावरती आता टाकून घेऊया आपण ते आणि थापून घ्या वडी. अशी तिळाची वडी अगदी खुसखुशीत होते एकदम. लहानांपासून मोठ्यांना पण खायला जमेल अशी, अजिबात कडक होत नाही, एकदम नरम अशी, तोंडात टाकताच विरघळते अशी वडी होती ही तिळगुळाची वडी. आता बघा ही प्लेट
ला ग्रीस केलेले त्याच्यामध्ये टाकून घेते आणि थापून घेते छानपैकी असं. आपल्याला जशी पातळसर किंवा जाड वडी हवी ना त्या पद्धतीने आपण थापून घ्यायचं सगळं असं. स्पॅच्युलानेच थापते बघा आता त्या प्लास्टिकच्या, त्याने करून घेते. आणि आपण जे तीळ काढून ठेवलेत ना साईडला थोडेसे भाजलेले तीळ, ते त्याच्यावरती गार्निशिंगसाठी टाकून देते. म्हणजे आपली तीळवडी छान दिसते अशी छानपैकी. बघा आता ना एक ना वाटी घेतली, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि एकसारखं असं करून घेते मी असं हे मिश्रण केलं बघा छानपैकी असं. त्याच्यावरती ते तीळ टाकून देते, भाजलेलं तीळ, आणि ते परत असं प्रेस करून घेते त्याच्यावरती, म्हणजे तीळ असं चिटकून बसेल, पडणार नाही तीळ असे. आणि मी साधाच गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे. आता लगेचच आपल्याला वड्यांना चिरा पाडून घ्यायच्या, नाहीतर मग जेव्हा हे मिश्रण थंड होईल ना तर वड्या पडणार नाही. तर आत्ताच आपल्याला लगेचच सुरीने वड्या कापून घ्यायच्या छानपैकी अशा. ज्या शेपच्या हव्या त्या शेपच्या मी चौकोनी शेपच्या कट करून घेते. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते मला कमेंटद्वारे सांगा. कुठून बघताय ते पण सांगा, म्हणजे मला कळेल तुम्ही कुठून बघताय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा अशा प्रकारे कट मारून घेतलं त्या वड्यांना आता. आणि थोडं थंड झाल्यानंतर लगेचच काढायचं, होतात थंड लगेचच. प्लेट थंड झाली की वड्या लगेच काढून घ्यायच्या उलटण्याने किंवा सुरीने. बघा अशा प्रकारे करून घेतले, कट करून घेतलं बघा. बघा किती सुरेख झाल्या. झाल्यात बघा थंड वड्या. आता काढून घेते बघा उलटणीने त्या. बघा मस्त निघाल्यात बघा अशा छानपैकी. हे बघा किती छान झाल्यात बघा अशा. तुम्ही पण अशा करून बघा वड्या. रेडी आपल्या तिळगुळाच्या वड्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.